तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. वास्तव लोकांपासून लपवलं ना तर खोटी प्रतिष्ठा मिळते, पण स्वतःपासून लपवलं तर आत्मप्रतिष्ठा पण पणाला लागते. तेजस्विनी जेव्हा ओळख करून घ्यायला बाहेर आली ना, त्यावेळेला ना तो तिच्याकडे एक वेगळ्याच नजरेने बघत होता. घेणार आहे मी औषध, कालच्या सारखं टाकून नाही देणार. अशा सोन्यासारख्या मुलीला हे असं करून काय मिळवलं देवानं? देवा, एकतर जन्म देऊ नको माणसाला, आणि दिलास तर त्याचा नीट सांभाळ कर. तुझ्यासारख्याला शोभत नाहीये असं. ते ढग बघ आपटून एकमेकांवरती गडगडतायत. काहीतरी अशुभ घडणार आहे, काहीतरी काळं बेर. घरात सांगितलं पाहिजे सगळ्यांना. एक गोष्ट मनासारखी होईल ना तर शपथ, त्या समोरच्या डेअरीत दूध खूप चांगलं मिळतं म्हणून चांगलं 4 लिटर दूध मागवलं. सगळं नासलं. उद्या चांगली झापणार आहे त्या डेअरीवाल्याला. बर, आणि ते स्वामीला कधी अक्कल येणार आहे देव जाणे. नुसतं वेंधळ आहे. तुम्ही नेमक्या कोणावर चिडलात? त्या स्वामीवर का डेअरीवाल्यावर? स्वतःच्या नशिबावर. असं ठरवून आयुष्य नाही जगता येतो, आणि ते तसं जगता येत नाही म्हणूनच ते जगण्यात थ्रिल असतं, मजा असते. मला नाही मजा वाटत. बर, तुमचं काय म्हणणं आहे की आयुष्यात सगळं ठरवल्याप्रमाणे घडलं पाहिजे? तसं जर होणारच नसेल तर देवानी आशा तरी कशाला दाखवावी? माणसं मोडून पडली तर त्याला जबाबदार कोण? ती स्वतःच. हो, ती स्वतःच. आपणच मनाचे मनोरे बांधायचे, मनासारखं वागायचं, आणि मग जर तशी गोष्ट घडली नाही तर त्याला जबाबदार कोण? आपणच ना. सोनालीशी आदित्यचं लग्न ठरवण्यापूर्वी त्याला ती आवडते का नाही त्याचं मन मत जाणून घ्यायला नको? काय नाही, हे स्वातंत्र्य सगळ्याच्या आड येत आहे. सोनाली सारखी गुणी मुलगी त्याच्या प्रेमात पडली होती. इतकी सुंदर, सुशिक्षित. त्याला ही काय अवदसा आठवली. एवढा त्रागा करून काही उपयोग नसतो. लग्नाच्या गाठी वरच बांधलेल्या असतात. हो, पण या तेजस्वीने तेवढं काय बघितलंय आदित्यनं जे या सोनालीत नाही? म्हणजे आपण मुलांना जन्म द्यायचा, त्यांचं कोड कौतुक करायचं, त्यांचं मन जपायचं, त्यांच्यासाठी खस्ता खायच्या. लग्नासारखा एवढा मोठा निर्णय घेताना त्यांना आपला सल्ला सुद्धा घ्यावासा वाटू नये. खर तर सून म्हणून सोनालीच मला आवडली होती,
पण त्याला आता काही इलाज नाही. मी झालोय का हळवा? तसे तुम्ही कधीच नव्हतात हो. आणि आणि मी काही त्यासाठी त्रागा करत नाहीये, पण आदित्यसाठी जीव तुटतो माझा. इतके दिवस लग्नासाठी टाळाटाळ करणारा मुलगा भोल्यावर चढलाच ना, हे काय कमी आहे का? आणि आता लग्न झालंय, हळूहळू सुधारेल तो. खर तर जीवाभावाची माणसं जोडताना किती दमछाक होते कोणाला सांगणार. आता त्या शिरोडकरांना कसं तोंड द्यायचं याचं मार्गदर्शन तूच कर रे बाबा. ढग बरसून गेल्यावर मोकळे होतात, निरभ्र आकाशाला आवेगाने मिठीत घेतात. अरुताई, कविता कसल्या करताय? बंधुराजांचा पलंग सजवायचा अजून. हा स्वामी पण वेडाच आहे. मोगऱ्याच्या पुष्कळ कळ्या घेऊन यायला सांगितल्या तर एवढ्याच घेऊन आला. पावलटच आहे. पण त्याला कसं कळणार त्याचं लग्न कुठे झालंय बिचाऱ्याचं? चला बंधुराजांचा बेड सजवायला जाऊया. काय ग, कुठे निघालीस? आदित्यच्या खोलीत. मला त्याची खोली सजवायची. तुला कोणी सांगितले धंदे करायला? अगं पण वहिनी, मला आदित्यच्या बायकोला भेटायचंय. कशाला? हे वेड बिद्र ध्यान दाखवायला? आम्ही सहन करतोय ना, तेवढं बास झालं. अगं पण वहिनी, काय? पाऊस पडणार आहे. ढग दाटून आलेत. झालं, हिचं ढग प्रकरण सुरू झालं. म्हणजे जरा कुठे हिला समजायला लागलं असं वाटलं की हिचं ढग आले म्हणजे आमचं सगळं बोलणं गेलं ढगात. अरुंधती, जा खोलीत जा, तोंड धू, वेणी घाल, साडी नेस, हा, आणि तयार हो. का? अगं, तुला आदित्यच्या बायकोला भेटायचंय ना? हो, पण त्याआधी मला आदित्यची खोली सजवायची. या मोगऱ्याच्या कळ्या आत्ताच त्याच्या खोलीत पलंगावर पसरून टाकल्या ना तर मध्यरात्रीपर्यंत उमलून येतील आणि मग त्याचा छान सुवास दरवळेल. काही गरज नाहीये. जा पहिल्या आधी खोलीत चल. अगं पण आणि आधी वहिनी- स्वामी, अगं पण अस्मिता अस्मिता तुम अगर मुझको न चाहोगी तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. क्या बात है रफी. हा मुकेश होता. ते जाऊ दे. आज आमचा सदाबहार देवानंद दिलीप कुमार कसं काय झालाय? काय एखादं नवीन प्रकरण जीवाला लागलंय? जुनीच जखम आहे. हे बरं आहे तुमचं. पोरींना फिरवायचं, त्यांना झिडकारायचं, त्यांना वापरायचं सुद्धा, आणि वर मात्र त्यांनी आयुष्यभर आपल्या नावाने झुरत राहावं अशी अपेक्षा ठेवायची. सगळ्यांकडून नाही, पण निदान तेजू तरी. तेजू, माय गॉड. तेजस्विनी, सम्या, किती प्रेम करायची रे ती तुझ्यावर. कॉलेजला येताना फक्त तिचा एकच प्रोजेक्ट असायचा, समीर. आणि तू साल्या 4-4 पोरींना फिरवून वर मात्र साव. सम्या, कसं काय मॅनेज करतो रे तू सगळे? कोर्स असतोय फ्लर्टिंग मॅनेजमेंट म्हणून. खरंच? काहीतरी काय विचारतो तू? अरे या पोरी सुद्धा काय खुळ्या नसतात. अरे यातल्या कितीतरी जणी तर मलाच खेळवायच्या. मीही मग खेळवला गेल्याचा भास निर्माण करायचो. खेळच ना एक प्रकारचा, मात्र गंभीरपणाचा आव आणून खेळावा लागतो. पण तेजूला नाही जमला कधीच. ती वेगळीच होती, मनानं निर्मळ, निरागस, एकदम सरळ स्वभावाची.
म्हणूनच तिला फसवताना मला जाम टेन्शन यायचं. टेन्शन यायचं हं? मग का सांगायचंच तिला की तेजू आपले मार्ग वेगळे आहेत, आपलं विश्व वेगळं आहे, तू माझ्यापासून दूर जा वगैरे वगैरे. मग काय करू मी? अरे तिचे ते निरागस डोळे अमेरिकेत सुद्धा आले असते माझ्या मागे पाठलाग करत. कशी बशी सुटका करून घेतली स्वतःची. आणि इथे तिला समजावता समजावता माझी वाट लागायची. प्रेमाचे खेळ तुम्ही खेळा आणि रुमाल आम्ही सांभाळा. समय तुला माहितीये, तू अमेरिकेला निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये तेजूनं आपल्या हाताची नस कापून घेतली. मी तसं तुला फोनवर सांगितलं होतं. कुठून आणता रे तुम्ही लोक एवढं मोठं भाग्य? हं? मी आयुष्यभर तुझी वाट पाहीन, माझं प्रेम तुला इथपर्यंत खेचून आणीन. समय मला माहितीये, खात्रीनं माहित आहे की अजून सुद्धा ती तुझी वाट पाहते. पण साल्या तू उलट्या काळजाचा निघालास रे. इथेच चुकलास तू मयूर. अरे मी तिकडे अमेरिकेत गेलो आणि माझ्या लक्षात आलं की मी स्वतःलाच फसवतोय. तेजस्विनी नावाची जखम झाली माझ्या हृदयावर, ती नाकारतोय. प्रेम एका बाजूनं खरं असलं तरी जीव घुसमटतोच. पण तीच तेजू एका लग्नात मला मोठ्या आयटीत मिरवताना दिसली. असं तुला सांगितलं तर काय वाटेल तुला? कोणाच्या लग्न समारंभात? आदित्यच्या. तिथे ती काय करत होती? नवरी होती ती. काय तेजू? समय तू खोटं बोलतोय सा? मी खरं बोलतोय मयूर. शिट. काळानुसार माणसं सुद्धा बदलतात हे माहित होतं, पण आपली तेजू तशी नव्हती रे सम्या. सम्या, माझं मन सांगते या प्रकरणात नक्कीच काहीतरी खोळ आहे. नक्कीच काहीतरी खोळ आहे सम्या. आणि अशा प्रकारे जहागीरदारांचे कनिष्ठ चिरंजीव आदित्य यांचा चौकात तेजस्विनी हिच्याशी शुभमंगल झालेला आहे आणि आपल्या नव्या आयुष्याची पहिली रात्र साजरी करण्यासाठी त्या जात आहे. काहीशा धास्तावलेल्या तरीही उत्सुक दिसत आहे आणि त्यांचा साज शृंगार व्यवस्थित व्हावा यासाठी त्यांच्या धाकट्या माणसं जातीनं लक्ष देत आहेत. तर अशा प्रकारे त्यांच्या या पहिल्या रात्रीचं थेट प्रक्षेपण आय एम सॉरी टीव्ही रिपोर्टिंग करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण जहागीरदारांच्या वाड्याच्या भिंतींना पार करता करता तुमची दमछाक झाली. पण तरी पुढे पुढे काय वहिनी खरं सांग, आतून मोहरली असशील नाही? हाय 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 हाय, काय छान लागलीस तू. कुठून शिकलीस? लग्न झालं ना की तूही शिकशील कसं लाजायचं ते. माय गॉड, लाजणं शिकण्यासाठी लग्न? नको नको नको, फारच महागाचा सौदा आहे. हॅलो, अमिषा फ्रॉम BTV. दादा, अरे घरातल्या घरात फोन काय करतोस? अच्छा 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 अच्छा, गप्पा बसू. बर, हा कुणालाही न कळता पाठव, सजवून. बर काय आता तिला मनात कसं वाटतं हे मी कसं ओळखू? हा पण आनंद दिसतोय चेहऱ्यावर, उत्सुकताही. चोंबडेपणा मिस्टर आदित्य, चोंबडेपणा करण्याचेच पैसे मिळतात मीडियाला. अहो, ज्या चोंबडेपणामुळे आम्हाला पैसे मिळतात तोच करायला आम्हाला अडवलं तर आम्ही पोट कसं भरायचं? बर, पुरे पुरे तुमची ही बाजू सांगा आता, म्हणजे कसं दोन्ही बाजू मांडल्या तर बरं, नाहीतर पुन्हा मीडियावरच आरोप व्हायचा पक्षपात केल्याचा. बर 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 बर, चला आता चौकात तेजस्विनी यांच्याशी तुमची भेट होईल एका मोठ्याशा ब्रेक नंतर.
ही आमिषा पण ना, एका थट्टा मस्करीची पण काही सीमा असते की नाही? किती वाजलेत? अरे ए, आवरा आता. मजा आहे. अस्मिता अस्मिता हॅलो आदित्य. अरे ए सम्या, अरे काय ही काय फोन करायची वेळ झाली? हा, तुम्हाला मित्रांची सुख बघवत नाहीत का रे? सॉरी यार, चुकीच्या वेळेस फोन केला का? नाही रे, बोल. म्हणलं जरा मित्राला पहिल्या रात्रीच्या शुभेच्छा द्याव्यात. अरे कुठे सुरू झाली आमची पहिली रात्र अजून? बसलोय वाट बघत महाराणी साहेबांची. अरे येईल रे, एवढी कसली आली घाई? हे तू बोलतोयस? अरे काय लेखाच्या, हा शोभतात का तुला हे शब्द? तसं नाही यार, तुझ्या आयुष्यात येणारी ही पहिली रात्र, यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. उगाच नसता काहीतरी विचार करून आणि भूतकाळ आठवून त्याच्यावर पाणी ओतू नको. आणि तुला सांगतो, हे साध्य करायचं असेल तर आपला नेहमीचा उपाय एकदम जालिम. कुठला? नशे की रात हो, नशे की बात हो, गुजर जाए जिंदगी जब नशे का साथ हो. अरे आपली स्पेशल सिगरेट. अरे नाही रे सम्या, अरे वेडा आहेस का? मला याची गरज नाही, अजिबात नाही. अरे तो एक शेर आहे ना उर्दूत कि एक सेकंड, हाँ, गुजर जाए जिंदगी ये किसे चाहिए, गुजर जाए जिंदगी ये किसे चाहिए, अरे नशाए जिंदगी हो तो नशा किसे चाहिए. क्या बात है, क्या बात है. मीच बोलतो ना, सॉरी. बोल. चला, या रोमॅन्टिक क्षणी तू आनंदी आहेस हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. मी आपला उगीच समजत होतो की तुझ्यामुळे कोणीतरी तिकडे झुरतय, रडतय. विश्वासघातामुळे कोणाचा तरी आयुष्यावरचा विश्वास उडालाय असं आठवून तू डिप्रेस होतोयस का काय? तुझ्या आयुष्यातली आजची रात्र ती कोणाच्या तरी आयुष्यातली काळी दुःखद रात्र आहे असं वाटून घेऊन तुला अपराधी वाटतंय का काय? म्हणून मी आपलं जरा, एनिवेज, मला फोन आला होता आज तिचा. तुला आयुष्य अर्पण केलं वगैरे असं काहीतरी बडबडत होती. तो सुखी होणार असेल तर त्याच्या आयुष्यातूनच काय या जगातूनही जायला तयार आहे असंही म्हणाली ती. तुला आठवते ना ती संध्या? नाहीतर मी आपलं उगीच विषय काढून तुला त्रास वगैरे. संध्या कशी आहे? कशी असणार, या अवस्थेत सगळ्या पोरी असतात तशीच, उदास, भकास, विस्कटलेली, सगळ्यावरचा विश्वास उडालेली. पण तुला सांगतो आधी, पण एक जाणवलंय, हे असं प्रेम आजकालच्या जगात खरंच नाही बघायला मिळत. म्हणजे निदान एवढी लफडी करून सुद्धा माझ्या तरी वाटायला नाही. हे काहीतरी वेगळंच आहे यार. खरं तर मला हेवाच वाटला तुझा. जाऊ दे, तुझी तेजस्विनी येईल आता. संध्याला विसर, तुझी तेजस्विनी येईल आता. संध्याला विसर. वहिनी, उद्या कधी येऊ? रिपोर्टिंगला. चल चल चल. समय मी येतोय. अरे पण समय मी येतोय. तू आपली सिगरेट तयार ठेव. ओके. अगं तुला सांगायचंच राहून गेलं, मला आहे ना आता एक अर्जंट काम आहे, मी लगेच जाऊन येतो. आत्ता? म्हणजे मी आहे ना ऍक्च्युली तुला धावपळीत सांगायचंच विसरलो. आय होप यू अंडरस्टँड. किती वेळ लागेल? साधारण तास दीड तास. मी लगेच येईन परत. नाराज झालीस? नाही, शक्य तितक्या लवकर ये, मी वाट बघते. ऑफकोर्स. म्हणजे आपली पहिली रात्र आहे.
मी लवकर येतो परत. कलियुगातली मी मीराबाई. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,